महेश पुन्हा एकदा यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने स्वतः महेश गोलंदाज चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. वाईट बॉल. 21 धावा झाल्यात. ट्वेंटी 21 धावा झाल्यात. यावेळेस हा बॉल ऑन साईडला यास निघून गेला. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. 4ने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25. 25 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय.
पंच किती धावा आहेत? 2 धावा जमा करतोय. नंतर काय निर्णय येईल तो पोहोचवला जाईल. धाव संख्या 36. सर जेवण जेवण या 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 लवकर या ना आरकेला नाही हो आम्ही जमपूरला आहे अध्यक्ष साहेब मी नाही जमपूरला आहे ना मग आरकेला जा शेवटचा भूक आयात लागली इथं बॉलर कोण आहे ते बॉलरचं ते बॉलरचं नाव काय हा आपला कोण आहे रे प्रवीण आहे कोण आहे प्रमोद आहे प्रमोद शेवटचा ओव्हर काही बॉल शेष कोण आहे तो बॅटर कोण आहे बॅटर कोण आहे बॅटर कोण आहे राजेश यांनी लॉंग लेगच्या दिशेने मारलेला आहे आणि हा चौकार या 4 धावांबरोबर धावसंख्या वाढून होते नवघर संघाची ती 40. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक टाकतील ते प्रमोद. सामना करेल पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज राजेश. सुरू असलेला सामना वरालदेवी ताडाली विपक्ष वडुनवगर. प्रथम फलंदाजी करताना
राजेश सामना करील प्रमोद यांचा. लॉफ्ट करून मारण्याचा प्रयत्न मिडॉनच्या क्षेत्रात जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय. एक धाव पूर्ण. दरम्यान दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात राजेश हे धावबाद झालेले आहेत. अशा प्रकारे या एक धावेबरोबर धावसंख्या वाढून होते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41. 4 बाद 41 आणि ताडाली संघासमोर 42 संघ. हॅलो, सर्व संघाने एक नोंद घ्या. काल संस्थापक अध्यक्ष आणि मी अध्यक्ष आम्ही दोघेजण इथं बसून एक डिसिजन दिलेला होता का आपले जे प्लेयर बसतात इकडे एक झाड आहे, त्या झाडावर जर डायरेक्ट फांदीला जर बॉल लागला तर तो षटकार आहे असं काल आपण डिक्लेअर केलेलं आहे. आणि आज जे काय बॉल नवगर संघाने जो मारलेला आहे तो आपण क्लिअर केलेला आहे. चेक करून तो बघितलेला आहे का तो झाडाला लागलेला तो षटकार देण्यात येत आहे. धन्यवाद अध्यक्ष साहेब. याचाच अर्थ त्या चेंडूवर नवगर संघाने 2 धावा धावून काढल्या होत्या, मात्र आत्ताच्या आलेल्या निर्णयानुसार तो षटकार घोषित करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ आत्ता नवगर संघाने एकूण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 विकेटमध्ये 45 धावा केलेल्या आहेत आणि 46 धावांचं आव्हान ताडाली संघासमोर ठेवलेलं आहे. यानंतरचा होणारा सामना या सामन्यानंतर होणारा जो सामना आहे तो गावदेवी ओवळी विपक्ष विजय स्पोर्ट्स खानपे. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी कृपया टॉस बॉक्सकडे यावे. सुरू असलेला सामना वराळदेवी ताडाळी वर्सेस विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर. प्रथम फलंदाजी करताना वडूनवगर संघाने 4 षटकांमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 45 धावा ठोकलेल्या आहेत आणि विजयासाठी लक्ष ठेवलेले आहेत ताडाळी संघासमोर ते 46 धावांचं. यानंतर होणारा सामना विजय स्पोर्ट्स खानपे वर्सेस गावदेवी ओवळी. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण माईक स्टँडशी संपर्क साधा. धन्यवाद. तर जाऊया दुसऱ्या इनिंगमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 45 धावा धावपळकावर लावल्यात वडूनगर टीमनं. 46 धावांचं टार्गेट. ताडाली टीमसमोर सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत.
स्ट्राईक एंडला नितीन तर नॉन स्ट्राईक एंडला रमाकांत. गोलंदाज श्याम. तर मॅचला होते सुरुवात. पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय गेम ऑन. दुपारचं सत्र आपण अनुभवत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमन दौरा 2024. तर पुढील मॅचचा टॉस केला जातोय खांडपे विपक्षात ओवली. यावेळेस पहिली धाव फलकावर जोडली जाते. टॉस केला जातोय खांडपे विपक्षात ओवली. त्याचा टॉस केला जातोय बाला पाटील सेठ यांच्या शुभ हस्ते. खांडपे विपक्षात ओवली. दरम्यान सिंगलच्या मदतीनं धावफलक 2 या अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू हवेत आहे. चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. धावसंख्या आपण पाहतोय 2 या अंकावर. विकेटचं पतन झालंय. बॅटर आपण पाहतोय नितीन याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय गोलंदाज श्यामनं. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय विकेट गमावली पहिली ताडाली टीमनं. नवीन बॅटर आपण पाहतोय इंटर झालाय मैदानात प्रवीण. चांगल्या पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमन दौरा 2024चा हा महासंग्राम. गोलंदाज तयार श्याम. पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस फुल टॉस होता. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. चांगलं फिल्डिंग तेथे पाहायला मिळते. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केली जाते बॅटर प्रवीणच्या माध्यमातून. 3 धावा फलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग मात्र दाखवली जाते श्यामच्या माध्यमातून. यावेळेस चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं. चेंडू सरळ चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या अंकावर. 7 अंक जोडले जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 46 धावांचा पाठलाग केला जातो. यावेळेस चांगला स्ट्रोक आला होता. यावेळेस चांगला बॉल. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. चौकार खाल्यानंतर डॉट चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 7. इथे मात्र टॉस केला जातोय खांडपे विपक्षात ओवली. तिथे उपस्थित आहेत आदरणीय बाला पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे केला जातो टॉस. खांडपे विपक्षात ओवली. तर टॉस जिंकलाय ओवली टीमनं. प्रथम बॅटिंग स्वीकारली. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 7. 46 धावांचा पाठलाग करत असताना आपण ताळ्याली टीमला पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरिता दत्ता. दुपारचं सत्र. उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय. त्यामध्ये चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम. त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात धाव फलकावर लिहिली जाईल. धावसंख्या 1च्या वरतीनं 8 या अंकावर जाऊन पोहोचले.
गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस होता, लॉप करायचा होता, टायमिंग तेवढं साधता आलं नाही. स्पेअरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याचं ठरेल का? कलेक्शन चुकीचं झालं, धाव घेतली गेली नाही. एकच धावावर समाधान मानावं लागतं. एके धावेने धावफलक 9 अंकावर जाऊन पोहोचले. 9 धावा फलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 46 धावांचा पाठलाग केला जातोय. आपण पाहतोय तालाले टीम. धावसंख्या 9. 46चा पाठलाग केला जातोय. तालाली टीम आपण पाहतोय. यावेळेस स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल तो प्रत्येक सिंगल कंप्लीट केली जाते. यावेळेस रनआउटची संधी आहे. नकारलं गेलं, परंतु एकच धाव तर मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं 10 अंकावर जाऊन पोहोचले. यावेळेस अलाउन द कार्पेट स्ट्रोक केला गेला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरली. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन झालंय. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानात. ताडाले टीम. तर धावसंख्या आपण पाहतोय 11. 46 धावांचा पाठलाग केला जातो. ताडाली टीम आपण पाहतो मैदानात. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चांगला बॉल. धावसंख्या स्थिर 11 या अंकावर. तर धावसंख्या आपण पाहतोय 11. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करण्याकरिता धावा कुठेतरी कमी जमवल्या जात आहेत. त्या पद्धतीने सिंगलच्या मदतीने धावा जोडताना आपण पाहिलंय. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू मस्त दूर राहिले. कुठली धाव या चेंडूवर नाही आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 11. तिसरं षटक प्रगतीपथावर. जीतू पुनश्च एकदा कोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू जो चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय ताडाले टीम. यावेळेस ट्रायचा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 12 अंकावर जाऊन पोहोचले. 12 अंक आपण पाहतोय. दुपारचं सत्र चालू असलेला मॅच आपण पाहतोय. वडवणगर विपक्षात ताडाली. 46 करायचे ताडाली टीम समोर हे आव्हान. चांगली बॉलिंग मात्र वडवणगर टीम करत आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. विकेटचं पतन. विकेटचं पतन झालं मागील चेंडूवर. 12 या अंकावर विकेट्स गमावल्या जात आहेत. 46 धावांचं पाठलाग करायचं आहे. जे वाहन मैदानात नेले आपण मैदानात कुठलंही वाहन घेऊन जाऊ नका. आपणास विनंती असेल, सक्त मनाई आहे आपण वाहन नेण्यास.
आपण त्वरित ते वाहन पार्किंग झोनमध्ये लावायचं आहे. आपणास विनंती असेल. ग्राउंड मालकांच्या माध्यमातून ही सूचना आहे. यावेळेस अक्रॉस द लाईन केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र चुकी घडली आहे आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे आणि तोच भुगदंड भोगावा लागला 4 धावेचा. धावसंख्या 4च्या मदतीनं 16 या अंकावर जाऊन पोहोचले. 16 धावा पळकावर आहेत. 46 आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस थोडासा आकार दिला गेला. चौकार नशिबाचा म्हणावा लागेल. यावेळेस अक्रॉस द लाईन खाली क्षेत्र आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एक धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 17 या अंकावर. 17 अंक जोडले गेले. 46चं टार्गेट समोर असताना चांगली बॉलिंग मात्र वडूनगर टीम ताडलीच्या विरोधात मैदानात करत आहेत. गोलंदाज तयार. जीतू यावेळी चांगला स्ट्रोक आहे परंतु प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक 18 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 18. आता मात्र अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 28 धावा. समीकरण मोठं आहे परंतु कुठलंही समीकरण मोठं नसतं, कुठलंही समीकरण छोटं नसतं. मैदानात तुम्हाला मेहनत कष्ट ही जिद्द ठेवावीच लागते. एक वेळ नशीब तुम्हाला धोका देईल परंतु मेहनत नाही. यावेळेस ग्लान्स करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटला. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद. तर पण एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावर. आता मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 27 धावा. 5-27. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. प्रोटेक्शन आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक 20 या अंकावर जाऊन पोहोचलाय. मात्र 4 चेंडूमध्ये विजयाकरिता 26 धाव्यांची आवश्यकता. तर समीकरण मोठं उचलले आब्या बाहेर असंच म्हणावे लागेल. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनलाय अडसर. विकेटचं पतन. गोलंदाज तयार. महेश. यावेळेस पंच केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीप पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. एक धावेने धावफलक 21 या अंकावर. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिला असंच म्हणावे लागेल. 2 पाऊल मागे विजयापासून आपण पाहतोय वडनगर टीम. यावेळेस बॅटची एज होती. एक टप्प्याखेरीस चेंडू अडवला. कुठलीही धाव या चेंडूवर नाही. तर मात्र अंतिम चेंडू असेल या मॅचचा, या इनिंगचा. गोलंदाज तयार. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव फलकावर जोडली जाईल. एक औपचारिकताच बाकी राहिली असंच म्हणावे लागेल. 22 फलकावर आहेत.
यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक होतात येते आणि कॅच पकडला जात आहे. विकेटचं पतन, ते मात्र विजय होतोय वडूनगर टीम. अभिनंदन, हार्ड लक टू ताडाले टीम.